गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज अर्णवचे पप्पा घरी होते, त्यामुळे हे दोघं गेलेले सकाळी सकाळी वॉकला. कारण थंडी पण खूप आहे आणि बाहेर कवळं ऊन पडतं, त्यामुळे जरा मस्त शेक भेटतो शरीरात. त्यामुळे हे गेले थोडंसं वॉक करायला उठल्या उठल्या. त्यामुळे मी घरात खूपच पसारा होता, त्यामुळे सगळं मी आवरून घेतलं. सगळं ते नव्हते म्हणून सगळं माझं पटकन मला करता आलं, नाही तर अर्णव असता तर मला काहीच करायला भेटलं नसतं. त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि दुपारच्या जेवणाला लगेचच बनवायला घेतली डाळ खिचडी. त्यासाठी मी तांदूळ घेतले. हे तांदूळ घेतले, थोडंसं त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकली आणि मसूरची डाळ टाकली. हे मुगाची आणि मसूरची डाळ मी टाकतेच खिचडीमध्ये, मिक्सच टाकते, छान खिचडी बनते. त्याच्यानंतर तुरीची असेल तर तुरीची पण आपण टाकू शकतो, माझ्याकडे नव्हती. त्यानंतर त्यात गाजर टाकलं मी कापून आणि कुकरमध्ये मी त्याला शिट्टी काढली. त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि तेजपत्तासुद्धा मी टाकलेला. मला ते शूट करायला जमलं नाही म्हणून राहून गेलं. तेजपत्ता, मीठ, हळद टाकून कुकरला शिट्टी काढून घ्यायच्या 3-4. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कापलेल्या, तेल पण गरम झालेलं, त्याच्यामध्ये टाकले कांदा आणि तेजपत्त्याने खूप चांगली टेस्ट येते. कांदा आपल्याला थोड्या वेळासाठी फ्राय करायचा आहे चांगला. फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, आपण जे रेग्युलर टोमॅटो, शिमला मिरची कापलेलं ते टाकायचं. सगळं शिमला मिरची वगैरे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे, मीठ, मसाला, हळद, जेवढं पण आपण टाकतो गरम मसाले, रेग्युलर मसाले, ते सगळं टाकून त्याच्यामध्ये ते भात ॲड करून अशी दाल खिचडी मस्त तयार केली. त्याच्यानंतर दुपारी जेवण हे लोक परत गेले फिरायला. तितक्यातच मी अर्णवसाठी ॲव्होकाडोची प्युरी दिली त्याला बनवून. अशी ॲव्होकाडो अर्धाच घेतला, त्याच्यामध्ये मी एक इलायची केला ॲड केला. त्याला मी इलायची केला देते, कारण आता थंडी आणि इलायची केलं चांगलं असतं, त्याच्याने वजन वाढतं आणि ॲव्होकाडो खूप चांगलं असतं. त्याने ते आवडीने खाल्लं आणि बनाना त्याचा फेवरेट आहे, त्यामुळे त्यांनी एकदम आवडीने पटापट खाल्लं. त्यानंतर तो झोपला. त्यानंतर ह्यांना लागलेली भूक म्हणून ह्यांनी शेवपुरी आणली जाऊन.